महादेव किंवा भगवान शंकर यांना हिंदू धर्मामध्ये सर्वोच्च स्थान आहे. ते त्रिदेवांपैकी एक आहेत आणि संहारक व पालक अशी दोन्ही रूपं धारण करतात. ज्योतिर्लिंग म्हणजेच भगवान शिवाचे दिव्य रूप. ज्योती म्हणजे तेज किंवा प्रकाश आणि लिंग म्हणजे चिन्ह. त्यामुळे ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशमय शिवचिन्ह. असं मानलं जातं की जिथे जिथे शिव स्वतः प्रकट झाले तिथे त्यांचे ज्योतिर्लिंग प्रकट झाले, ज्यांना स्वयंभू म्हटलं जातं. प्रत्येक ज्योतिर्लिंग हे शिवाच्या वेगळ्या रूपाचं प्रतीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10व्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा पाहणार आहोत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील एक पवित्र तीर्थक्षेत्र. येथून जवळून वाहणारी गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक पवित्रतम नद्या मानली जाते. तिला गौतमी गंगा असंही म्हटलं जातं. हे ज्योतिर्लिंग ब्रह्मगिरी पर्वताजवळ आहे आणि याचा उल्लेख शिवपुराणात आहे. एकदा मोठा दुष्काळ आणि दुर्भिक्ष पडले होते. गौतम ऋषींना भगवान वरुणाने एक वर दिला. त्यांच्या आश्रमात असा कुंड असावा ज्यातून अन्नधान्य कधीच कमी होणार नाही. त्यामुळे त्यांच्या आश्रमात दुष्काळाचा परिणाम झाला नाही आणि दुष्काळग्रस्त लोक त्यांच्याकडे आश्रय घेऊ लागले आणि गौतम ऋषींचं पुण्य कीर्ती वाढू लागली. हे पाहून देवादिदेव इंद्र रुष्ट झाले. इंद्राने एक युक्ती केली. त्याने जया नावाच्या देवी पार्वतीच्या सखीला गायीचं रूप देऊन गौतम ऋषींच्या अन्नागारात पाठवलं. गौतम ऋषींनी गायीला बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला, पण चुकून तिचा मृत्यू झाला. जेव्हा कळलं की ही देवी पार्वतीची सखी आहे, तेव्हा त्यांनी पश्चातापाने भगवान शिवाची प्रार्थना केली. गौतम ऋषींनी प्रार्थना केली की गंगा नदी इथे यावी, जेणेकरून ते त्या जलात स्नान करून आपलं पाप धुवू शकतील. गौतम ऋषींची प्रार्थना ऐकून भगवान शिव प्रगट झाले आणि गंगेला या ठिकाणी प्रवाहित होण्यास सांगितलं. पण गंगा प्रथम तयार नव्हती. त्यामुळे भगवान शिवाने तांडव नृत्य केलं आणि त्यानंतर गंगा ब्रह्मगिरीवर प्रकट झाली. तरी देखील गंगासारखी दिसत आणि अदृश्य होत होती. स्नान करण्याची संधी देत नव्हती. गौतम ऋषींनी गवताने नदीला वेढा घातला आणि शेवटी त्या पवित्र ठिकाणी स्नान करू शकले. त्या स्थळाला कुशावर्त तीर्थ म्हटलं जातं. याच ठिकाणाहून गोदावरी नदीचा उगम होतो. त्यानंतर सर्व देवांनी भगवान शिवाला विनंती केली की हे प्रभू, तुम्ही इथेच स्थायिक व्हा. तेव्हापासून भगवान शिव इथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून वास करत आहेत. असं मानलं जातं की या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होते. हर हर महादेव, त्र्यंबकेश्वर की जय.